नमस्कार. खूप मी स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अळूच्या पानांची अतिशय टेस्टी आणि चटपटीत चवीची पातळ भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत. ह्याला अळूचं फतफदं असं देखील बोललं जातं. ही अळूची पातळ भाजी तुम्ही चपाती, भाकरी आणि भातासोबत देखील खाऊ शकता. चवीला फारच चटपटीत आणि टेस्टी लागते ही अळूची पातळ भाजी खाण्यासाठी. अळूची ही भाजी खाल्ल्यानंतर घशात खवखव होऊ नये त्यासाठी काय करावं? कोणकोणते महत्त्वाचे घटक ह्या भाजीमध्ये घालायचे? आणि सोबतच ही अळूची पातळ भाजी चवीला अतिशय टेस्टी व्हावी आणि भाजीचा रंग टिकून राहावा त्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स आणि कोणकोणते महत्त्वाचे घटक ह्या भाजीमध्ये घालायचे ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर दाखवणार आहे. नक्कीच अळूची ही चटपटीत चवीची पातळ भाजी तुम्हाला ताट आणि बोटं चाटायला मजबूर करेल. फारच टेस्टी आणि चटपटीत बनून तयार होते ही अळूची पातळ भाजी चवीला. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर इथे मी ही अळूची भाजीची पानं घेतली आहे. अळूवडीची पानं आणि भाजीची पानं ह्यांच्यामध्ये फरक असतो. अळूवडीची पानं डार्क हिरव्या रंगाची आणि थोडीशी कडक म्हणजे जाड असतात आणि भाजीची पानं ही अशी फिकट हिरव्या रंगाची आणि पातळ असतात. अळूची भाजी बनवण्यासाठी शक्यतो हीच पानं घ्यायची आहे. ह्या पानांची ही देठं मी अशी कैचीने कापून काढणार आहे. ही देठं सुद्धा आपण भाजीमध्ये घालणार आहोत. पानांच्या देठाखालचा हा जो जाड भाग आहे तो देखील असा कैचीने कापून टाकायचा आहे, कारण हा कडक भाग भाजीमध्ये व्यवस्थित शिजल्या नाही जात आणि खाताना दाताखाली येतो. तर अशा पद्धतीने मी ही सगळी पानं तयार करून घेणार आहे. आता हे जे अळूच्या पानाचं देठ आहे ह्याच्यावरची ही पातळ साल अशी नखाने पकडून काढून टाकायची आहे. या सालीमुळे भाजी खाताना घशात जास्त खवखवल्यासारखं होतं. ही देठाची साल काढून घेतल्यानंतर ह्याचे मी अशा हाताने छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. हातानेच ह्याचे तुकडे अगदी सहज तुटतात. ह्याला सुरीने चिरायची गरज पडत नाही. शेवटचं हे टोक टाकून द्यायचंय, कारण हे हाताने सहज तुटल्या नाही जात. जिथपर्यंत ह्या देठाचे सहज तुकडे होत आहेत तिथपर्यंतच ह्या देठाचे असे छोटे छोटे तुकडे तोडून घ्यायचे. तर हे पहा, इथे मी ह्या सगळ्या पानांची देठं कापून घेतली आहे आणि ह्या बाउलमध्ये मी कापलेल्या देठांची वरची साल काढून ह्यांचे असे तुकडे करून घेतले. बस तर आता ही पानं आपण चिरून घेणार आहोत. त्यासाठी ह्या सगळ्या पानांचा मी असा एकत्रच रोल तयार करून घेणार आहे. ह्याच्याने आपली ही सगळी पानं एकसोबतच चिरल्या जातील आणि त्याच्याने आपला वेळ देखील वाचेल. तर हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या पानांचा एकत्रच रोल तयार करून घ्यायचा आहे आणि ह्याला सुरीने बारीक चिरून घ्यायचंय. ह्या पानांना तुम्हाला जसं जाड बारीक चिरायचं असेल तसं तुम्ही ह्यांना चिरू शकता, कारण असंही आपल्याला ही पानं कुकरला शिजून स्मॅश करायची आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने ही पानं मी अशी बारीक चिरून घेतली आहे. ही चिरलेली पानं मी एका बाउलमध्ये भरून घेणार आहे, कारण ह्यांना आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय. या चिरलेल्या पानांसोबतच आपण हे देठांचे तुकडे देखील घालून घेऊया. चिरलेली अळूची पानं आणि पानांची देठं आपण एकत्रच कुकरला शिजवणार आहोत. तेव्हा या चिरलेल्या पानांसोबतच आपण ही देठं देखील 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. ह्यानंतर इथे ह्या बाउलमध्ये मी ही अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ घालून घेणार आहे. ही हरभऱ्याची डाळ देखील मी 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण ही डाळ सुद्धा आपण कुकरला पानांसोबत शिजवणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी धुतलेली हरभऱ्याची डाळ ह्या पानांसोबत कुकरमध्ये घालून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे 4 चमचे कच्चे शेंगदाणे घालून घेणार आहे. शेंगदाणे घालणं हे टोटली ऑप्शनल आहे. तुम्ही ह्यांना स्किप देखील करू शकता. पण हे शेंगदाणे जेव्हा कुकरमध्ये शिजून निघतात तेव्हा हे शेंगदाणे अळूच्या भाजीमध्ये खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात. तेव्हा इथे मी हे थोडेसे शेंगदाणे देखील ह्याच्यामध्ये घातले. यानंतर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेणार आहे. थोडंसं तेल ह्याच्यामध्ये घातलं की ह्याच्यातली हरभऱ्याची डाळ कुकरला अगदी पटकन आणि सॉफ्ट शिजते. दुसरं म्हणजे तुम्ही कधी अनुभवलं असेल की कुकरला अळूची पानं शिजवल्यानंतर पानांचा रंग फिका पडतो किंवा मग पानं कुकरला शिजवल्यानंतर पिवळसर होतात. त्यासाठी ह्याच्यामध्ये असं थोडंसं तेल घालून पानं शिजवायची आहे. त्याच्याने पानांचा जो हिरवा रंग आहे तो तसाच टिकून राहतो आणि भाजी तयार झाल्यानंतर भाजीसुद्धा मस्त अशी हिरवीगार दिसते. यानंतर ह्याच्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालायचंय. ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाहीये. एवढ्या पाण्यामध्येच हे सर्व जिन्नस छान शिजले जातात. बस तर आता कुकरचं झाकण लावून ह्या कुकरला मी 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर हे पहा, इथे आपल्या कुकरच्या 5 शिट्ट्या होऊन गॅस बंद केल्यानंतर आपल्या ह्या कुकरची वाफ पूर्णपणे निघाली आहे.
हे पहा, तुम्ही इथे पाहू शकता, ह्याच्यातले सगळे जिन्नस कुकरला मस्त शिजले गेले. अळूच्या पानांचा रंग देखील तुम्ही इथे पाहू शकता. कुकरला ही अळूची पानं शिजवल्यानंतर देखील या पानांचा हिरवा रंग मस्त खुलून आलाय. हे सर्व जिन्नस मी असे स्मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेणार आहे. ह्यांना मिक्सरमध्ये घालून बारीक करायचं नाहीये. त्याच्याने ह्यांची अगदी स्मूथ पेस्ट तयार होईल. आपल्या भाजीला हवी तशी कन्सिस्टन्सी येणार नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने ह्यांना असं स्मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही ह्याला ग्लासच्या किंवा मग तांब्याच्या बुडाने सुद्धा स्मॅश करू शकता. तर आता भाजी बनवण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी सर्वात अगोदर ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यानंतर 2 चमचे सफेद उडदाची डाळ फोडणीमध्ये घालायची आहे. या डाळीमुळे भाजीच्या चवीमध्ये फारच फरक पडतो आणि हिचा फ्लेवर देखील अळूच्या भाजीमध्ये फारच छान येतो. यासोबतच पाव चमचा हिंग फोडणीमध्ये घालायचा आहे. ह्याच्यातली डाळ हलकीशी तांबूस होईपर्यंत ही फोडणी लो फ्लेमवर तेलामध्ये परतून घ्यायची आहे. ही सफेद उडदाची डाळ फोडणीमध्ये परतून हिचा हलकासा छान असा सुगंध येतो. त्यामुळे आपल्या भाजीला ह्याचा फारच छान फ्लेवर येतो आणि भाजी देखील चवीला फारच टेस्टी लागते. आता ह्याच्यामध्ये मी हे 2 मीडियम साईजचे बारीक चिरलेले कांदे परतायला घालणार आहे. कांदा घातल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करायची आहे. फुल फ्लेमवर कांदा फक्त असा ट्रान्सपरंट होईपर्यंत ह्याला तेलामध्ये परतून घ्यायचंय. ह्याला परतून अगदीच डार्क किंवा मग ब्राऊन करायचं नाहीये. बस कांद्याचा कच्चेपणा निघून गेला आणि हा कांदा असा ट्रान्सपरंट दिसायला लागला की ह्याच्यामध्ये मी हा खलबत्त्यात कुटलेला 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिऱ्याचा एकत्र ठेचलेला ठेचा घालून घेणार आहे. हा ठेचा मी कुटून अगदीच बारीक केलेला नाहीये. ह्याला मी असं आबडधोबडच कुटलंय. या ठेच्यामुळे भाजी चवीला फारच टेस्टी बनून तयार होते. ह्यासोबतच ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे पाऊण चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस मीडियम फ्लेमवर 1 मिनिटभर परतून घ्यायचे. खलबत्त्यात कुटलेल्या ठेच्याला तेलामध्ये परतल्यानंतर इथे ह्याचा फारच मस्त सुगंध सुटलाय. बस तर आता ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि ह्यासोबतच 3 चमचे बेसन ह्याच्यामध्ये घालायचं आहे. तर आता बेसन आपण ह्याच्यामध्ये का घातलंय ह्याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर हे जे बेसन आपण ह्याच्यामध्ये घातलंय ह्याच्याने आपली अळूची रस्सा भाजी छान दाटसर बनायला मदत होईल. तुम्ही जर असं थोडंसं बेसन अळूच्या रस्सा भाजीमध्ये घातलं नाही तर तुमची अळूची रस्सा भाजी छान अशी एकजीव म्हणजेच दाटसर होणार नाही. त्याच्याने भाजीची पानं आणि इतर घटक एकीकडे आणि भाजीतलं पाणी एकीकडे असं होईल. तेव्हा बेसन असं न चुकता असं तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचंय. बेसन कच्चं घालायचं नाहीये किंवा मग बेसन तेलामध्ये टाकून कच्चं ठेवायचं नाहीये. त्याच्याने भाजीच्या चवीमध्ये फारच फरक पडतो. बेसन तेलामध्ये ह्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत आणि बेसन भाजल्याचा सुगंध सुटेपर्यंत तेलामध्ये छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. त्याच्याने भाजी दाटसर बनून तर तयार होतेच, शिवाय भाजी खाण्यासाठी चवीला देखील फारच टेस्टी लागते. थोडंसं बेसन मस्त असं तेलामध्ये खमंग भाजून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण कुकरमध्ये स्मॅश केलेले सर्व जिन्नस घालून घेऊया. यांना एकदा असं इतर घटकांसोबत चांगलं मिक्स करून घ्यायचंय. फुल फ्लेमवर 2 मिनिट हे सर्व जिन्नस चांगले शिजवून घ्यायचे. अळूची पानं ही गुणधर्माने खाजरी असतात. ही अळूच्या पानांची भाजी खाल्ल्यानंतर घशात कापल्यासारखं किंवा मग खवखवल्यासारखं होतं. त्यासाठी ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे चिंच गुळाचा कोळ घालायचा आहे. ह्याच्याने ही भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या घशात खवखवल्यासारखं किंवा मग कापल्यासारखं होणार नाही आणि भाजी देखील चवीला मस्त अशी चटपटीत बनून तयार होईल. यानंतर ह्या भाजीमध्ये गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे. तुम्हाला ही भाजी जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. ह्याच्यातील सर्व घटकांचा फ्लेवर आणि चव छान एकजीव व्हावी त्यासाठी ह्या भाजीवर असं अर्धवट झाकण ठेवायचंय आणि ह्या भाजीला लो फ्लेमवर अगदी फक्त 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचंय. तर हे पहा, इथे आपली ही अळूच्या पानांची पातळ भाजी म्हणजेच रस्सा भाजी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनून तयार झाली आहे. आपल्या ह्या भाजीचा रंग देखील तुम्ही इथे बघू शकता. मस्त अशी हिरवीगार आपली ही भाजी ह्या ठिकाणी बनून तयार झाली आहे. चवीला तर काय विचारूच नका. चवीला ही भाजी फारच मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत बनून तयार झाली आहे.
सफेद उडदाच्या डाळीच्या खमंग फोडणीमुळे आणि खलबत्त्यात तयार केलेल्या ठेच्यामुळे ही भाजी चवीला फारच जबरदस्त टेस्टी बनून तयार झाली आहे. चपाती, वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी तसेच भातामध्ये देखील ही भाजी तुम्हाला मिक्स करून खायला फारच आवडेल. अशी अळूची चटपटीत पातळ भाजी खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडाला हमखास चव येईल. आजारपणात तोंडाला चव नसल्यासारखं झालं तर ही चटपटीत चवीची अळूची पातळ भाजी तुम्ही नक्की खाऊन बघा. बघा तुमच्या तोंडाला ही भाजी खाल्ल्यानंतर हमखास चव येईल आणि सोबतच ही भाजी खाल्ल्यामुळे तुमचं पोट देखील छान साफ होईल. तर फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्की अशी अळूची पातळ भाजी म्हणजेच अळूचं चटपटीत फतफदं एकदा नक्की बनवून बघा. आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.